झाला ना की मग थोडीशी तरी जबाबदारीची जाणीव होईल यांना, आणि मग या अशा गोष्टी घेऊन आपल्यापर्यंत तरी येणार नाहीत. बोला. मिस्टर अजय, हे काय चाललंय? म्हणजे काय झालंय? काय मी आता काय करू? कुठे जाऊ? कोणाकडे प्रोटेक्शन मागू? मला जर नीट सविस्तर सांगाल तर मी तुमची मदत करू शकतो. म्हणजे नेमकं काय कराल तुम्ही? काय कराल? आमचे सिनियर आहेत ना मोहिते साहेब, जे तुमची केस पर्सनली हँडल करतात, त्यांना मी सांगेन, ते बघतील काय करायचं ते. आणि मी जर का म्हटलं तेच इथे बेशुद्ध अवस्थेत पडून होते तर? काय? हो मिस्टर अजय, तुमचे जे सिनियर आहेत, जे ही केस हँडल करतायत, ते आत्ता माझ्या घरी पिऊन आले होते आणि माझ्याशी अत्यंत वाईट वागून इथनं गेले. मिस्टर सरदेसाई, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हो, मला नीट कळतंय. म्हणूनच तर एवढ्या रात्री मी तुम्हाला फोन केलाय ना, कारण हे सगळं बोलण्यासाठी माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. मॅडम, काय झालंय नीट सांगा मला. मी घरी एकटी होते. हे मोहिते साहेब अचानकच घरी केस संदर्भात बोलण्यासाठी आले आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं खूप विचित्र व्हायला लागलं. मला खूप ऑकवर्ड होत होतं, पण मदतीसाठी कोणीच नव्हतं घरात. आणि मग मी सांगू पण नाही शकत मिस्टर अजय. मॅडम, एका खूप सिनियर पोलीस अधिकाऱ्यावर तुम्ही घाणेरडा आरोप करताय याचं भान आहे ना तुम्हाला? म्हणूनच म्हटलं ना मी की आता कुणाकडे कंप्लेंट करू. मिस्टर अजय, ते मोहिते माझ्याशी मिसबिहेव करून गेलेत, विनयभंग केलाय त्यांनी माझा. आता आणखी काय सांगू? फोड करून सांगू आणखी? मॅडम, जर तुम्ही खरं बोलत असाल तर हे खूप गंभीर आहे. खरं असेल तर म्हणजे इतकं खोटं बोलेन मी? जर तुम्ही खोटं बोलत असाल तर हे जास्त गंभीर आहे मॅडम. काय इमेज आहे हो माझी तुमच्या मनात? एकटी बाई आहे ना, उघड्यावर पडल्यासारखं झालंय आता. मॅडम, मी उद्या सरांशी बोलतो आणि मग तुम्हाला परत फोन करतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.